विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे सोशल नेटवर्किंग साइट्स किंवा सोशल मीडिया या विषयासंदर्भात. सोशल मीडियावर आपण सर्वजण ॲक्टिव्ह आहोतच. कोणी Facebookचा वापर करत आहे, कोणी Instagramचा वापर करतो आहे, कोणी WhatsAppचा वापर करतो आहे, ट्विटरचा वापर कोण करतो आहे. असे अनेक प्लॅटफॉर्म्स आज आपल्याकडे उपलब्ध आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या मनामध्ये असलेला जो विचार आहे, जो निरोप आहे, तो निरोप आपण पटकन काही सेकंदांमध्ये इतरांपर्यंत पोहोचवू शकतो. या सगळ्या सोशल नेटवर्किंग माध्यमाचा उपयोग जो मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो आहे किंवा करणं अपेक्षित आहे, ते कशासाठी असेल तर लोकांनी एकमेकांशी कनेक्ट राहिला पाहिजे. पण लोकांशी एकमेकांनी जवळीक साधता आली पाहिजे. एकमेकांशी संवाद साधता आला पाहिजे. परंतु हा संवाद साधत असताना याच्यामध्ये असलेलं एक जे अंतर आहे, ते अंतर पाळणं गरजेचं आहे. परंतु आज आपण ज्यावेळेस Facebook किंवा WhatsAppच्या माध्यमातून ज्यावेळेस लोकांशी बोलतो आहे किंवा या सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळेस बोलतो, त्यावेळेस मात्र हे अंतर राखताना दिसून येत नाही. म्हणजेच काय, उदाहरणार्थ तर लोकांचं खूप मोठ्या प्रमाणावर एकमेकांशी कंपॅरिझन व्हायला सुरुवात होते. कॉम्पिटिशन लागलेली दिसते. म्हणजे या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये तर या सगळ्या प्रकरणाचा फार ऊत आला होता. म्हणजेच काय, तर कोणी काहीतरी कोणाच्या डोक्यामध्ये कल्पना सुचते. काय कल्पना सुचली होती? तर स्पर्धा. कसली स्पर्धा आहे? तर नटून-थटून राहण्याची स्पर्धा. मग घरातल्या सगळ्यांनी ते नटून-थटून राहायचं आणि त्याचे स्टेटस बनवायचे आणि ते त्या Facebookवर टाकायचे किंवा WhatsAppवर टाकायचे. बस झालं, संपलं. पण हे कशासाठी आहे? काय आपण करतो आहे? हे काही कळायला शेवटपर्यंत मार्ग नाही. फक्त वेळ आपला घालवणे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. बाकी दुसरा कुठलाही उद्देश त्याच्या पाठीमागे नाही. म्हणूनच या सगळ्या माध्यमांमुळे काय नेमकं निर्माण होतं आहे, तर आपसामध्ये होणारी जी स्पर्धा आहे, ती स्पर्धा अधिक वाढीस लागताना दिसून येते. आणि हे सगळं मी स्वतः म्हणत नाही आहे. हे सगळे जे ऑब्झर्वेशन्स आहेत, ते ऑब्झर्वेशन मी तुमच्यापुढे मांडतो आहे. आणि हे सगळं जे लोन आहे, हे आपल्या तरुण पिढीपर्यंत खूप मोठ्या प्रमाणाने फोफावत आहे. सगळी तरुण पिढी आज या Facebookला, WhatsAppला किंवा अन्य सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झालेली आपल्याला पाहतो आहोत. आणि तासनतास ते मुलं त्याच्यावर असतात. म्हणजे मागे जो व्हिडिओ आला होता, तो व्हिडिओ असा होता की या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सगळे नातवंड मुलं त्यांच्या आई-वडिलांकडे जातात आणि पाहतात काय, तर ते आजी बिचाऱ्या एकट्याच बसलेल्या आहेत आणि सगळे नातवंड त्यांचे मुलं त्या मोबाईलमध्ये खेळताना आपण पाहिले. तो सगळ्यांना मजेचा विषय तो त्यावेळेस झाला होता. परंतु त्याच्यामागे असलेली सत्यता काय आहे, तर आपण आज जरी Facebookवर, WhatsAppवर किंवा अन्य सोशल मीडियावर आहोत, तरीसुद्धा ते जो व्यक्ती आपल्यापासून लाखो मैल अंतरावर आहे, त्याच्याशी आपण कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु जे व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहेत, जे आपले रक्ताचे आहेत, त्यांच्याशी मात्र आपण कनेक्ट होताना दिसून येत नाही, तर त्यांच्यापासून आपण दूर होताना दिसतो आहे. तेव्हा हे काय आहे, ह्या सगळ्या आभासी दुनियेमध्ये कितीपर्यंत आपल्याला राहायचं आहे, कितीपर्यंत वाहवत जायचं आहे, ह्याचा विचार आपण जरा केला पाहिजे. आज हे सगळं तुमच्यासमोर घेऊन येण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की आपल्या BCom सेकंड इयरच्या 4थ्या सेमिस्टरमध्ये आपल्याला एक सुंदर असा प्रोज आहे. त्या प्रोजचं नाव आहे Facebook इज मेकिंग अस मिझरेबल. Facebook आपल्याला दुःखी करत आहे. आणि या निबंधाचे लेखक आहेत डॅनियल गुलाटी. डॅनियल गुलाटी हा लेखक 25 वर्षाच्या आतमधला आहे. त्याच्याबद्दलची माहिती आपण घेऊ आणि मग नंतर आपला धडा, आपण हा जो निबंध आहे तो सुरुवात करूया. डॅनियल गुलाटी is a New York-based tech entrepreneur of Asian-Australian origin. He is under 25 years of age and has founded several businesses, including a clothing company and an advertising firm. He is the co-author of Passion and Purpose, Stories from the Best and Brightest Young Business Leaders, which was published in 2011. Gulati has earned a bachelor's degree from the University of New South Wales and an MBA from Harvard Business School. About the text, Facebook is making us miserable. What the text describes about.
Daniel Gulati's Facebook is making us miserable is a persuasive article on the present generation's preoccupation with social networking. It was originally published in the Harvard Business Review. In this article, Gulati's assertion is that the obsession with social networking sites and the constant updating of status it entails has an adverse effect on both our personal and professional lives. It creates an unhealthy online culture of competition and comparison, fragments our time, and negatively impact our offline relations. Gulati offers some practical tips on averting the ill effects of these online communication platform. कशा पद्धतीने ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे आपले जे ऑफलाईन संबंध आहेत ते स्पॉईल होत आहेत, त्याच्यामध्ये गडबड निर्माण होते, त्या आपल्या लोकांपासून आपल्या जवळच्या लोकांपासून आपण दूर जातो आहे, परंतु जे लोक ऑनलाईन आहेत त्यांच्या आपण जवळ जातो आहे. म्हणजे आभासी लोकांच्या आपण जवळ आहोत, परंतु जे लोक प्रत्यक्षपणे आपल्यासोबत आहेत, जे आपल्या जीवाभावाचे आहेत, त्यांच्यापासून मात्र आपण दूर जात आहोत. लोकांमध्ये कॉम्पिटिशन वाढते, लोकांमध्ये हॅट्रेड वाढतो आहे, द्वेषाची भावना उत्पन्न होते, आणि हे सगळं दूर करण्यासाठी काय आपण केलं पाहिजे ते डॅनियल गुलाटी यांनी या निबंधामध्ये आपल्याला सांगितलं आहे. आता आपण ते बघूया निबंध काय म्हणतात. When Facebook was founded in 2004, it began with a seemingly innocuous mission to connect friends. Some 7 years and 800 million users later, the social network has taken over most aspects of our personal and professional lives and is fast becoming the dominant communication platform of the future. But this new world of ubiquitous connections has a dark side. In my last post, I noted that Facebook and social media are major contributors to career anxiety. After seeing some of comments and reactions to the post, it's clear that Facebook in particular takes it a step further. It's actually making us miserable. Facebook's explosive rate of growth and recent product releases such as the prominent news ticker, top stories on the newsfeed, and larger photos have all been focused on one goal: encouraging more sharing. As it turns out, it's precisely this hyper sharing that is threatening our sense of happiness. We are going to lose our happiness. It is a threat to our happiness. In writing Passion and Purpose, I monitored and observed how Facebook was impacting the lives of hundreds of young business people. As I went about my research, it became clear that behind all the liking, commenting, sharing, and posting, there were strong hints of jealousy, anxiety, and in one case, depression. Said one interviewer about a Facebook friend, although he is my best friend, I kind of despise his updates. Said another, now Facebook is my work day. As I dug deeper, I discovered disturbing byproducts of Facebook's rapid accession. 3 new, distressing ways in which the social media giant is fundamentally altering our daily sense of well-being in both our personal and work lives. First, it's creating a den of comparison. It's creating a den of comparison. A comparison is going to be there. One person with another, another with third with fourth, and so on and so forth. Since our Facebook profile are self-curated, users have a strong bias towards sharing positive milestones and avoid mentioning the more humdrum negative parts of their lives. Everybody is talking about foolish things, humdrums, and negative parts. Nobody is sharing about positive thoughts, encouraging thoughts. Accomplishments like, hey, I just got promoted, or take a look at my new sports car. Trump sharing the intricacies of our daily commute, or a life-shattering divorce.
This creates an online culture of competition and comparison. One interviewee even remarked, I am pretty competitive by nature, so when my close friends post good news, I always try and one up them. So, this is the type of competition and hatred. Comparing ourselves to others is a key driver of unhappiness. Tom DeLonge, author of Flying Without a Net, even describes a comparing trap. He writes, no matter how successful we are and how many goals we achieve, this trap causes us to recalibrate our accomplishments and reset the bar for how we define success. And as we judge the entirety of our own lives against the top 1% of our friends' lives, we are setting impossible standards for ourselves, making us more miserable than ever. So, this is the situation that we ourselves are going to make our life miserable by comparing with others. So, this is the first part of these pros, that is how Facebook is making us miserable by Daniel Gulati. In the next part, we will discuss about some more things that Daniel Gulati has pointed out.